जय श्रीकृष्ण. नमस्कार मित्रांनो, आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातून आपल्याला कोणती शिकवण मिळते हे समजून घेणार आहोत, तेही अगदी सोप्या शब्दात. मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण देवाकडून काहीतरी मागता तेव्हा आपल्याला जे हवे आहे ते मिळत नाही. देव तुम्हाला जे योग्य आहे ते देतो. म्हणूनच असे म्हटले जाते की जे होते ते चांगल्यासाठीच होते. पहिल्या अध्यायात आपण पाहिले की कुरुक्षेत्रात लढाईच्या ठिकाणी अर्जुन कसे दोन्ही सैन्याचे निरीक्षण करतो आणि तिथे सगळीकडे युद्धासाठी आलेल्या आपल्या कुटुंबियांना पाहून निराश आणि हतबल होतो. धनुष्य सोडून रथात परत जातो आणि रथात मागे जाऊन बसतो. आपल्या प्रिय लोकांबद्दल अधिक भावनिक होतो आणि भगवान श्रीकृष्णांना हे युद्ध करू नका असे सांगतो. मित्रांनो, भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात आपल्याला भावनिक स्थिरता, आत्मा, मृत्यू, पुनर्जन्म आणि निर्णय घेण्याच्या आपल्या क्षमतेबद्दल शिकायला मिळते. याच बरोबर रागाचे सर्वात मोठे कारण काय आहे आणि त्यावर काय उपाय आहे, तसेच कोणत्याही परिस्थितीत आपण कसे आनंदी होऊ शकता हे देखील शिकायला मिळेल. चला तर जाणून घेऊया श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 सांख्य योग. हा अध्याय सुरू होतो जेव्हा धनुर्धारी अर्जुन शोक करत म्हणत असतो की जर मी हे युद्ध केले तर मला दुःख होईल. माझ्या प्रियजनांना ठार मारून मला आनंद कसा मिळेल. खर तर अर्जुनाने कौरवांना ठार मारण्यास काही अडचण नव्हती, परंतु त्याच्या डोळ्यासमोर जे वृद्ध लोक दिसत होते, ज्यामध्ये पितामह भीष्म, आचार्य द्रोण, आचार्य कृपाचार्य होते, या वडीलधाऱ्या व्यक्तींना ठार मारणे अर्जुनाला खूप कठीण जाणार होते. स्वतःच्याच कुटुंबातील वडीलधारी लोकांना मारून युद्धात एखादी व्यक्ती कशी पुढे जाऊ शकते, अशा अनेक शंका निर्माण झाल्यामुळे अर्जुन चिंताग्रस्त झाला होता. आणि आता अर्जुनाला सत्य जाणून घेण्यासाठी प्रेरणा आवश्यक होती. जरी त्याने बरीच तत्वे समजावून सांगितली, बऱ्याच शंका बोलून दाखवल्या, परंतु आतापर्यंत भगवान श्रीकृष्ण त्याला काहीच बोलले नाही, अगदी एक शब्दही नाही. या दुसऱ्या अध्यायात ते अर्जुनाच्या सर्व भीती दूर करण्याचा प्रयत्न करतात. अर्जुनाला सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. असे काय आहे जे आज आपल्या समोर आहे परंतु उद्या असणार नाही आणि कायमचे शाश्वत राहणार आहे, ते काय आहे हे भगवान श्रीकृष्ण या अध्यायात सांगत आहेत. जेव्हा अर्जुनाला हे समजते की मी बऱ्याच शंका आणि संभ्रमात अडकलो आहे, आयुष्याचे सर्वात मोठे आव्हान माझ्या समोर आले आहे, तेव्हा अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो, मी आता तुमचा शिष्य आहे, तुम्हाला शरण आलो आहे, कृपया मला उपदेश करा, मला योग्य आणि चुकीचे याबद्दल मार्गदर्शन करा. मित्रांनो, भगवद्गीतामधील हा क्षण खूप महत्वाचा आहे. अर्जुन जो श्रीकृष्णाचा परम मित्र आणि चुलत भाऊ होता, ज्याने पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णांना गुरु होण्यासाठी प्रार्थना केली. अर्जुनाने श्रीकृष्णांना कबूल केले की त्याचे आचरण भ्याडासारखे बनले आहे आणि म्हणूनच त्यांनी श्रीकृष्णांना आपला गुरु बनण्याची आणि धर्माच्या मार्गावर जाण्यासाठी उपदेश करण्याची विनंती केली. मित्रांनो, जेव्हा आपण आयुष्यातील अनेक आव्हानांनी घेरले जातो तेव्हा आपल्याला समजते की जीवनाचा खरा अर्थ समजण्यासाठी मला एक योग्य आणि खऱ्या गुरुची आवश्यकता आहे, जो आपल्याला योग्य मार्ग दाखवून मार्गदर्शन करू शकेल. आणि अर्जुनासमोर तर प्रत्यक्षात देव उभा होता. आतापर्यंत अर्जुन जो श्रीकृष्णाला त्याचा एकुलता एक मित्र मानत होता आणि त्याच्यासमोर युद्ध न लढविण्यासाठी विविध शंका व युक्तिवाद सादर करीत होता, आता त्याने
श्रीकृष्णाला आपला गुरु स्वीकार करून स्वतःला त्यांचा शिष्य मानले होते आणि स्वतःला पूर्णपणे श्रीकृष्णांना शरण जाऊन विनंती करतो की हे कृष्ण, मी योग्य आणि चूक हे समजू शकत नाही आहे, मला मार्गदर्शन करा. अर्जुनाची ही द्विधा अवस्था पाहून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाकडे हसून पाहू लागले. कोणी व्यक्तीने त्यांच्याकडे अंतःकरणातून काही मागितले आणि त्यांनी ते दिले नाही, असे कसे होऊ शकेल? येथून सुरू होते भगवद्गीतेचे दैवी ज्ञान, जे तुम्ही अर्जुनासारखे काळजीपूर्वक ऐकले पाहिजे आणि समजून घेतले पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुन, अचानक हे तुला काय झाले आहे? तू मोठ्या मोठ्या ज्ञानी व्यक्तीप्रमाणे बोलतोस, परंतु जो खरोखर ज्ञानी आहे तो जे मरण पावले आहेत किंवा मरणार आहेत त्यांच्याबद्दल कधीही चिंता करत नाही. जो ज्ञानी असतो तो कोणाच्या मृत्यूवर रडत नाही. ज्ञानी लोक कधीही भूतकाळातील गोष्टीसाठी दुःख करत नाहीत किंवा भविष्याची काळजी करत नाहीत. म्हणून जे घडणार आहे ते घडतच असते आणि जे घडणार नाही ते कधीच घडत नाही. हे ज्यांना पक्के समजले आहे त्यांची बुद्धी हे समजून घेते. त्यांना कोणत्याही दुःखाचा त्रास होत नाही, कोणती काळजी सतावत नाही. तुझ्यासारख्या योद्ध्याने दुसऱ्याच्या मृत्यूची भीती बाळगू नये. आणि तुला काय वाटते, तुझ्या मारण्याने हे लोक मरण पावतील आणि तूच त्या सगळ्यांना ठार मारशील? या सर्व लोकांचा आणि तुझा मागील जन्म होता आणि पुढचा जन्म सुद्धा होईल, म्हणून जो विचार करून तू दुःखी होत आहेस हे तुझे ज्ञान अपूर्ण आहे. आणि उरली गोष्ट त्यांच्या मृत्यूचे पाप तुला लागण्याचे, तर हे समजून घे की त्यांना मारणारा तू नाही तर मी स्वतः आहे. तुझ्या हातात काहीही नाही. इच्छा असली तरीही तू काहीही नियंत्रित करू शकत नाही. जीवन आणि मृत्यू हा निसर्गाचा नियम आहे. तू तर त्याच्या मृत्यूचे फक्त एक कारण आहेस, फक्त एक निमित्त आहेस. आणि हे लोक मृत्यूनंतर माझ्याकडेच येतील, कारण हे लोक शरीर नसून आत्मा आहेत आणि आत्म्याला कोणत्याही प्रकारे नष्ट करू शकत नाही. आत्मा पुढील जन्मासाठी या शरीराला अशा प्रकारे सोडतो की जसे आपण आपले जुने कपडे बदलता आणि नवीन कपडे घालता. आत्मा मरणार नाही किंवा तो कधीही मारला जाऊ शकत नाही. श्रीकृष्ण म्हणतात की या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राने तुकडे केले जाऊ शकत नाहीत किंवा त्याला आगीत जाळता येत नाही, की पाण्याने भिजवू शकत नाही किंवा हवेने त्याला वाळवू शकत नाही. आत्मा नवीन जन्म घेतल्यानंतर प्रत्येक वेळी नवीन शरीर धारण करतो. हे निसर्गाचे चक्र आहे. हे अर्जुन, हा जन्म देणारा आणि मारणारा मीच आहे. हे अर्जुन, मला सांग, तू मृत प्राण्याला जिवंत करू शकतोस काय? जर तू मृतांना जीवन देऊ शकत नाहीस तर जिवंत व्यक्तीला मारूही शकत नाहीस, कारण जीवन देणारा मीच आहे आणि मारणाराही मीच आहे. या सर्वांचा मृत्यू मी तुझ्या हातून लिहिला आहे. जर निसर्ग असा चालू आहे तर तू यासाठी जबाबदार कसा असू शकशील? हे अर्जुन, ज्या क्षत्रियांना जीवनात युद्ध करण्याची संधी मिळते ते केवळ भाग्यवानच नाहीत, तर युद्ध करणे त्यांचा धर्म आणि कर्म आहे. जर तू हे युद्ध केले नाहीस तर याचा अर्थ असा होईल की तू आपला धर्म आणि कर्म योग्य रीतीने पूर्ण केले नाहीस आणि म्हणून तुझ्यासारख्या योद्ध्याच्या नावाला कलंक लागेल आणि तुझ्यासारख्या महान योद्ध्याला तर कलंक त्याच्या मृत्यूपेक्षा मोठा आहे. अधर्माशी लढा देणे एका क्षत्रियाचा धर्म आहे आणि आपल्या धर्माचे अनुसरण करणे तुला मोक्ष आणि मुक्ती देईल. येथे आपल्या परक्याची गोष्ट नाही आहे. येथे धर्म आणि अधर्माची गोष्ट आहे. गोष्ट बरोबर आणि चुकीचे काय आहे याची आहे. तू आपल्या मनाचा मोह सोडून दे, नाहीतर संपूर्ण जग तुझा निषेधच करेल. आज जर तू युद्ध केले नाहीस तर संपूर्ण जग
तुला नपुंसक आणि डरफोक म्हणेल. जे लोक तुझा सन्मान करत होते तेच लोक तुझ्याबद्दल वाईट गोष्टी बोलू लागतील, तुझी चेष्टा करू लागतील, तुझ्या शौर्यावर शंका घेऊ लागतील. म्हणून हे अर्जुन, तू सुख दुःख, जय पराजय, फायदा तोटा सोडून दे. आपले विचार स्थिर कर आणि युद्धासाठी धनुष्य हातात घे, जेणेकरून एकतर तू युद्धात मारला जाऊन मलाच शरण येशील अथवा विजेता होऊन पृथ्वीवरच सुखाचा आनंद घेशील. हे अर्जुन, तू आजपर्यंत जे काही शिकला आहेस ते माझ्या या दैवी ज्ञानासमोर खूपच लहान आहे. पुढे श्रीकृष्ण म्हणतात की आपल्या निश्चित कर्माचे पालन करण्याचा आपल्याला अधिकार आहे, परंतु आपल्या कृतीचे फळ मिळविण्याचा अधिकार आपल्याला नाही. तू स्वतःला तुझ्या कर्माच्या फळाचे कारण समजू नकोस किंवा कर्म न करण्यामध्येही अडकू नकोस. तू कर्म करण्याआधीच त्याच्या परिणामांचा विचार करत आहेस, परंतु तू हे समजून घेतले पाहिजेस की फळ देणारा मी आहे आणि कर्म करणारा तू आहेस. तू आपले कर्म कर, मी नक्कीच माझे कार्य करीन. यावर अर्जुनाने श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की तुम्ही मला माझे विचार स्थिर ठेवण्यास सांगितले आहे, म्हणजेच माझ्या भावना आणि विचारांवर नियंत्रण ठेवायचे. मग मी हे कसे करावे? यावर श्रीकृष्ण म्हणतात की जो आपल्या मनातील सर्व इच्छा आणि त्याच्या सर्व कर्मांच्या फळांबद्दल विचार करणे थांबवतो त्यालाच स्थिर बुद्धी असे म्हटले जाते. अशा व्यक्तीला स्वतःबरोबर काही वाईट घडल्यामुळे दुःख होत नाही किंवा कोणतेही चांगले कार्य झाल्याने त्याला फार आनंद होत नाही. ज्याच्या मनातून भीती, भावना आणि राग नष्ट झाला आहे, जो शुभ अशुभच्या विचारातून बाहेर पडला आहे, जो अशा प्रकारे स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण ठेवतो, जसे कासव आपल्या इंद्रियांना स्वतःच्या कवचामध्ये आवरून घेते, त्या व्यक्तीची बुद्धी स्थिर होते. कारण आपल्या इच्छेबद्दल विचार करून आपल्याला त्या इच्छा आवडू लागतात. जर इच्छा चांगल्या वाटू लागल्या तर मनाला त्या इच्छा पूर्ण कराव्याशा वाटू लागते, परंतु जेव्हा त्या इच्छा पूर्ण करण्यात कोणताही अडथळा येतो तर आपल्याला राग येतो आणि रागामुळे मनुष्य वेडा होतो आणि मग तो आपले कर्म आणि धर्म विसरून आपल्या स्थितीतून खालच्या स्तरावर जातो. परंतु जो कोणी त्याच्या इच्छांवर नियंत्रण ठेवतो आणि त्याचा सेवक बनत नाही तर त्याचे अंतर्मन शुद्ध राहते आणि त्याचे दुःख संपून जाते. आणि जेव्हा त्याचे सर्व दुःख संपते तेव्हा त्याची बुद्धी स्थिर होते. परंतु ज्या व्यक्तीची इच्छा आणि आकांक्षा त्याच्या मनातून जात नाहीत त्या व्यक्तीला कधीही शांती मिळत नाही. आणि जर शांती मिळाली नाही तर तो आनंदी कसा होऊ शकेल? त्याची स्थिती एका बोटीसारखी असते जी त्याच्या इच्छेच्या हवेने कोणत्याही दिशेने ओढून नेली जाऊ शकते. स्थिर बुद्धिमत्ता असलेले मनुष्य हे त्या समुद्रासारखे असतात ज्यामध्ये कितीही नद्या येऊन मिळाल्या तरी त्याला काहीही फरक पडत नाही. आणि याच प्रकारे स्थिर बुद्धिवाला व्यक्ती मृत्यूनंतर माझ्याच आश्रयस्थानात येते. मित्रांनो, तुमच्यातील बरेच लोक असतील ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्ती गमावल्या आहेत आणि आजपर्यंत आपल्यापैकी ज्याने आपल्या प्रियजनांपैकी कोणीही मृत्यूने गमावले नाही त्यांनाही हे माहीत असले पाहिजे की त्यांच्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्ती इतकंच काय स्वतः त्यांचाही एक दिवस मृत्यू नक्कीच होईल. परंतु यामध्ये निराश होण्यासारखे काहीही नाही, कारण देवाने स्वतः असे म्हटले आहे की आपण आपल्या जन्मापूर्वीही या जगात नव्हतो आणि मृत्यूनंतरही असणार नाही, परंतु त्यावेळी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आम्ही या विश्वात निश्चितपणे असू. आणि म्हणूनच आपण मृत्यूची भीती बाळगू नये, कारण एकतर आपण पुनर्जन्म घेऊ किंवा आपण
परमात्म्यामध्ये कायमचे मिसळून जाऊ आणि जेव्हा प्रत्येक व्यक्तीला एकाच जागी मिळायचे आहे तर मग भावनिक का व्हायचे? आणि हाच निसर्गाचा नियम देखील आहे. आपण फक्त एक शरीरच नाही आहे की आपल्याला घाबरावं लागेल. आपण आत्मा आहोत आणि त्या परमात्म्याचाच एक भाग आहोत ज्याला आपण ईश्वर म्हणतो. आणि जर आपल्याला बनवणारा ईश्वर असेल तर आपण फक्त त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जग फक्त ईश्वराचे एक माया जाल आहे. मित्रांनो, अर्जुन मोहात अडकला होता आणि म्हणूनच कोणताही निर्णय घेऊ शकत नव्हता. जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा आपल्या एका बाजूला मोह असतो, ओढ असते आणि दुसरीकडे ते असते जे आपल्याला करायचे आहे. आणि याच मोहाच्या चक्रामध्ये आपण ते करत नाही जे आपले वास्तविक कार्य आहे आणि जे आपल्याला जीवनात यशाच्या मार्गावर पुढे नेते. उदाहरणार्थ, जर आपल्याला शिक्षणासाठी घरापासून दूर जायचं असेल किंवा आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी घराबाहेर जावे लागत असेल तर आपल्याला आपल्या कुटुंबाचे आकर्षण सोडून द्यावे लागेल. त्याच प्रकारे आपल्याला प्रत्येक निर्णय घेताना हे पाहिले पाहिजे की आपल्या जीवनात मोह कोणकोणते आहेत आणि आपल्या कर्तव्यासाठी काय आवश्यक आहे. आता आपण पाहूया की आपल्या समस्यांचे सर्वात मोठे कारण काय आहे आणि त्याचे सर्वात मोठे समाधान काय आहे. मित्रांनो, आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या इच्छेबद्दल विचार करत राहणे. जेव्हा आपण आपल्या इच्छेबद्दल विचार करतो आणि जसजसा वेळ निघत जातो आपण त्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा तो प्रयत्न काही कारणास्तव अपयशी ठरतो तेव्हा आपल्याला राग येतो. आणि हा राग अशी गोष्ट आहे की जर आपण राग सोडला नाही तर आपण आपल्या जीवनात कधीही आनंदी होऊ शकणार नाही. आपण नेहमीच समस्यांनी वेढले असाल कारण हे जग केवळ आपल्या विचारांचे प्रतिबिंब आहे. आता आपण असेही म्हणाल की जर आपल्याला आयुष्यात काही इच्छा नसेल तर आपल्याला यश कसे मिळेल, नाव कसे मोठे करायचे? मित्रांनो, याबद्दल भगवान श्रीकृष्णांनी असे म्हटले आहे की सर्वप्रथम आपण आपल्या कर्माला ओळखले पाहिजे. म्हणजेच आपल्याला असे कोणते कार्य करायचे आहे जे आपल्याला आपले ध्येय साध्य करून देईल आणि नंतर मनामध्ये कोणतीही असफलतेची भीती न ठेवता आपले कार्य असे करा जसे हे कार्य आपण नाही तर ईश्वर स्वतः हे कार्य करत आहेत. म्हणजे कधीही आपले धैर्य तुटणार नाही कारण आपल्याला असे वाटेल की या कामासाठी मी नाही तर खुद्द ईश्वरच कष्ट करत आहेत. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील हे साधे सोपे स्पष्टीकरण आवडले असेल आणि आपण त्यातून बरेच काही शिकला असाल. व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर मी आपली माफी मागतो. आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करून सांगायला, तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय श्रीकृष्ण.